आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाखाईला संसार लाखाईला संसार लाखाईला संसार लाखाईला संसार लाखाईला केला शडाऊर्वीचा मारा लाखाईला संसार लाखाईला संसार लाखाईला संसार लाखाईला जनाता नादान जनाता वेले तृणारी समान Bye.
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, जन तण धन केले तृणाही समान, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचिया माथा, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तुकोबराय आपली स्वानुभूती या अभंगातून प्रत्यक्ष प्रकट करतायत की आम्ही बळीयाचे अंकित झालो. याच्यात स्वार्थी अभंग आहे हा, आणि त्या स्वार्थी आणि परार्थी असे अभंगाचे दोन प्रकार. त्यातल्या स्वार्थी काही अभंग स्वार्थी आहेत, काही परार्थी आहेत. जे स्वतःच्या स्वानुभूतीशी जोडलेले असतात त्यांना स्वार्थी अभंग म्हणतात. आणि तुकोबरायांचा हा स्वतःचा अनुभव सांगतायत आणि तो अनुभव या अभंगातून रेखाटन केलेला आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही एवढे बलवान कसे बनलो, बलशाली कसे बनलो. आता इथे काही दोष येत नाही, कारण असलेली स्थिती सांगणं याच्यात दोष नाही. बरं, संतांनी नाही कथन करून सांगितलं तर सामान्य माणसाला काय कळते डोंबाल तेव्हा. म्हणून हा काय त्यांच्यावर वदतो व्याघात दोष येत नाही की स्वतःची स्तुती स्वतः करणं. आम्ही बलवान झालो. बलवान झालं तुम्हाला तुकोबराय किती बलवान होते तर त्यांची गाथा वाचा आणि तुकोबरायांचं चरित्र पहा, म्हणजे मग लक्षात येईल की तुकोबराय किती बलवान. तुका आकाश आहे एवढा अनुरेणुया तोकडा, तुका आकाश आहे एवढा. तुकोबराय इतके मोठे झाले. आता त्याच्यातलं त्यांची व्यापकता प्रतिपादन केली त्यांच्या स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तसं. पण बलशाली नावाचा जो प्रकार आहे तो काही वेगळा आहे. आत्म्याला ब्रह्माला बलवान बळीवंत म्हणू नये, त्याला नाही बोलता येत. बलवान हा शब्द ब्रह्मस्वरूपाला लागत नाही. बलवान हा शब्द ईश्वर स्वरूपापासून सुरू झाला. बलशाली म्हणून देव बलवान आहे असं म्हटलं तर ईश्वरापासून देवाला धरायला सुरुवात करायची. खालचं जे मूळचा देव आहे त्याचं नाव जरी ब्रह्म असेल, ब्रह्म म्हणजेही देवच, पण ईश्वर स्वरूपापासून देवाची खरी सुरुवात झाली म्हणून आपण ज्याला देव असा म्हणतोय. माया विशिष्ट परमात्मा त्याला ईश्वर असं म्हणतात. जो शुद्ध सत्वगुण प्रधान मायेमध्ये ज्याचं अस्तित्व आहे तो ईश्वर हा बलवान आहे. म्हणून सर्व देवांपासून सगळ्या देवांचं मूळ कुठे असेल तर ईश्वर स्वरूपात जातं आणि तो बलवान झाला. स्वतंत्र, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ हे त्याचे निकष आहेत. एखादा पदार्थ बलवान आहे, बलशाली आहे, त्याला काही निकष लावावे लागतील आणि त्या निकषाप्रकारे नियंत्रण जगाच्या दृष्टीने झाला. पण त्याच्यामध्ये जे स्वरूप आहे तर त्या स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर तो कसा आहे, सर्वशक्तिमान हे त्याचं स्वरूप आहे आणि त्याचं नाव बलवान, कारण शक्ती बल हे एक अर्थवाचे शब्द झाले. त्याच्याकडे ही एवढी विपुल शक्ती कशी आहे तर त्याचं कारण शुद्ध सत्वगुण प्रधान मायेची शक्ती त्याच्या ठिकाणी आहे. मायेला अंकित केलेलं आहे त्याने. माया त्याच्यावर वरचढ नाही, देवापेक्षा माया श्रेष्ठ नाही. मायेला ताब्यात ठेवून आणि मायेची शक्ती वापरून हा बलवान झाला. वास्तविक पाहता चैतन्य जर नसेल तर ही शक्ती प्रदर्शित होत नाही. म्हणून चैतन्याच्या साह्याने जो चैतन्याचा जो आभास तो मायेमध्ये पडला, माया भासेन जीवे शव करोती अशी वेदाची श्रुती आहे. माया भासेन जीवे शव करोती, जीव आणि शिव हे भासेन माया करोती, आणि त्याच्यामध्ये ती शक्ती प्रकट झाली. पण मग ती सर्व शक्तिमानता कशी आली, त्याच्यामध्ये असणारी सर्व शक्तिमानता इतर म्हणून जे शुद्ध मायेमध्ये पडलेला चैतन्याचा आभास अधिष्ठान चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य बरोबर कोण झाला, ईश्वर झाला. आणि हा ईश्वर विश्वामध्ये एकच आहे. अनंत ब्रह्मांड आहेत, एकच ब्रह्मांड आहे असं नाही. आपण ज्या ब्रह्मांडात राहतो हे एक ब्रह्मांड झालं, त्याचाही आपल्याला पूर्णतः शोध लागत नाही.
किंवा लागलाही नाही किंवा लागणारही नाही असं म्हणावं लागेल. कारण अल्प आयुष्य मानवदेह, मानवाचं आयुष्यच अल्प आहे आणि उपलब्ध साधन सामुग्री ही शोध लावायला अपूर्ण आहे. तिथपर्यंत आणि समजा लागला तरी त्याच्यापासून काय फरक पडणार आहे तेव्हा? कारण त्या ठिकाणी असणारा जो लोक आहे तो स्वतंत्र लोक आहे असा ठेवलेला. तेव्हा स्वर्गादी लोक याच ब्रह्मांडात आहेत, वैकुंठ लोक या ब्रह्मांडात आहे, पाताळादी लोक या ब्रह्मांडात आहे. त्याला त्रिभुवन असं म्हटलं जातं. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिघांच्याद्वारे 14 भुवनांचा वेध घेतला जातो. या ब्रह्मांडाला निर्माण करणारा सर्वशक्तिमान असावा लागतो. कारण जो उपादानाला जाणून उपादान कारणाला जाणल्याशिवाय कार्याची उत्पत्ती होईल कशी? म्हणून भगवंत अत्यंत बलशाली असा आहे. आणि मग तो कसा आहे तर तो अनंत सगळ्या ब्रह्मांडाची उत्पत्त्या करतो. तर असा हा बलशाली आहे. एखादं गाडगं तयार करण्याची अक्कल कुंभाराकडे असते. जर त्याला गाडग्याचं तयार करायचं ज्ञान नसेल तर गाडगं उत्पन्न होऊ शकत नाही. शिवाय त्याला तो उपादानाला जाणून म्हणजे त्या गाडग्यामध्ये असणारी माती, त्या मातीला जाणून स्वतः निमित्त कारण होऊन तो कुंभार गाडगं उत्पन्न करतो. तरी कुंभारासारखा ईश्वर आहे असं शास्त्र म्हणत नाही. तर तो ईश्वर हा सर्वांतर्यामी आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण या विश्वाचं जर कोण असेल तर ईश्वर. आता याच्यातली जी पदं येतात, अभिन्न म्हणजे भिन्न न राहता म्हणजे तद्रूप होता. अभिन्न, निमित्त आणि उपादान हे दोन्हीही तोच आहे. आणि त्याला दृष्टांत आला आहे ऊर्ध्वनाभीचा. जसा ऊर्ध्वनाभी म्हणजे कोळी, त्यावरून आपण पाहत असतो की तो कोळी नावाचा किडा त्याच्या तोंडातून एक दोरा सोडतो आणि तो धागा सोडतो आणि त्याला लोंबकळत खाली येतो. त्याला असं जर कळालं की ते जरा धोका आहे तर लगेच तो धागा गिळत वरती जातो आणि तो गिळून टाकतो. धागा गिळून टाकतो, धागा काढतो, धागा गिळून टाकतो. तरीसुद्धा हा दृष्टांतच झाला. तसा ईश्वर हा या विश्वात त्याला काय भीती आहे? तो तर सर्वत्र ओतप्रोत भरला. आणि मग म्हणून या कणाकणात ईश्वर भाव आहे. या जगात ईश्वर नाही अशी जागाच नाही. जसं ब्रह्म नाही अशी जागाच नाही, तसं ईश्वर नाही अशी जागा नाही. कारण तो जर नसेल तर त्या भागाचं नियंत्रण होणार नाही, नियंता बनणार नाही तो. म्हणून या संपूर्ण अखिल सृष्टीत तो काय झालेला आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण बनून राहतो. असा हा सर्व शक्तिमान असलेला त्याला काहीही करता येतं. म्हणजे या सृष्टीत बदल करायचे नाही करू शकतो तो. त्याने तसा तो करत नाही, मनाने काही करत नाही. कारण त्या एका संकल्पावरती सोडून देवतं. जगत सगळं संकल्पावर सोडलं जातं. म्हणून घडीमोडी हेळा मात्रे पापपुण्या संचिता. जीवाच्या पापपुण्याप्रमाणे हा जगतात घडीमोडी हेळा मात्रे. आंधळ्या पंगळ्यांचा एक विठोबा दाता. प्रसवला तोची विश्व तोची सर्व जाणता. घडीमोडी हेळा मात्रे पापपुण्य संचिता. भवदुःख कोणवारी तुझ वाचोनी. तेव्हा असा हा विठ्ठल हा सर्व शक्तिमान आहे. नंतर तो सर्वज्ञ आहे. ज्ञ म्हणजे ज्ञान. कारण हे सगळं जगत नाही तर ते दगडासारखं जड होईल. दगड जसा स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याचं नाव दगड आहे. माणसं तशी आहेत का? नाही. माणसं आपण स्वतःला जाणतो आणि आपण दुसऱ्याला जाणतो. म्हणजे तुमच्यात चेतनत्व आहे, म्हणजेच तुम्ही ब्रह्म आहात. याचा धागा सापडला आपल्याला. डिपार्टमेंट जे आहे ना, पोलीस डिपार्टमेंट कशावर संशोधन करतं? त्याला एखाद्या पकडायचं असेल गुन्हेगार तर त्याला कसं पकडता येते? तर त्याचा एखादा धागा शोधला जातो. धागा म्हणजे पुरावा, इव्हिडन्स. आणि मग त्याच्यावरून ते चालतं. सुतावरून स्वर्ग गाठला जातो असं म्हटलं. तो एक पुण्यामध्ये का कुठंतरी तो इंजिनियर पकडला चोरी करताना. ते म्हणले इंजिनियर, पण त्याने नवीन ही इंजिनिअरिंगमध्ये काही स्वारस्य नाही म्हटलं, तर चोरी करण्यामध्ये फार स्वारस्य
असं त्याला वाटलं. आताची मी ती बातमी ऐकली ती. आणि मग त्याला कसं काय, कारण तो तिथून त्याने ते ज्वेलरच्या दुकानातून चोरून घेऊन गेला. तो आपल्याकडला नाही, तो बेंगलोरकडला तिकडला कुठला तरी आहे. आणि मग तो पुण्यामध्ये चोरी केली त्यांनी. तर त्याच्याकडे जी बॅग होती ना, ते बॅग तेच घालून तो फिरायचा ना, त्या बॅगेवरून पकडला त्याला. कारण तोंड त्यांनी पॅक केलेलं होतं. मग पकडायचा कसं काय? तर त्याची उंची, त्याची ती चोरी करण्याची स्टाईल, कारण प्रत्येक माणसाची एक लकप असते. चालतानासुद्धा माणसं ओळखू येतात. ते म्हणजे हा माणूस, हां ते वैष्णव काका आहेत, पहा त्यांचा हात कसा हात हालतो. हां ते म्हणतात, ते खुर्ची बसले, ते म्हणते तेव्हा काका तिकडे चाललेले. हां ते काका तिकडे कसं का, त्यांचा तर चेहरा दिसला नाही, पण त्यांची काय स्टाईल, हां त्या स्टाईलवरून ते कळ तसा. आणि मग ते त्या व्यक्तीला बरोबर पकडलं पोलिसांनी. आणि त्याच्या त्या पिशवी, बॅग, त्याच्यावर असलेलं लेबल, त्याचे धागे दोरे, मग ते बेंगलोरपर्यंत गेले. कारण ती पिशवी कुठं खरेदी केली. हां CCTVमध्ये ते कॅच होते सध्या, त्याच्यामुळे चोर लवकर सापडत आहे. तर त्या अशा प्रकाराने हे सगळं केलं जातं. पण हे देवाचे CCTV कॅमेरे बसवायची त्याला गरजच नाही, कारण तो प्रत्येक पदार्थात तोच आहे. त्याला काय कॅमेरे, आता आम्ही नसल्या कारणाने आम्हाला ते कॅमेरे बसवावे लागतात CCTV. त्याला काही बसवायची गरज नाही. तो जाणता तयासी तोची एक, तोच सगळं जाणतो. हां तो अंधाराला जाणतो, प्रकाशाला जाणतो, प्रकाशित वस्तूला जाणतो, वस्तूच्या आतल्या स्वरूपाला जाणतो, सगळ्याला जसाच्या तसा. म्हणून त्याचं ज्ञान काही विशेष आहे, त्याला सर्वज्ञ. आणि पूर्वी किती युग झाली त्याला जाणतो, चालू किती आहेत त्याला जाणतो, पुढे कशी होतील यालाही जाणतो. म्हणजे सगळंच काही जाणतो. त्याचं नाव सर्वज्ञ. त्याला काय अशा फायली ओपन करून कम्प्युटर पुढे बसावं लागत नाही, कोणाला देवाला, त्याला काही गरज नाही. तर त्याला एकाच कालात सगळं ज्ञान आहे. तर असा असणारा सर्वज्ञ ईश्वर आमचे संतसुद्धा असेच आहेत बरं. सर्वज्ञ आहेत, भूत भविष्य कळो येईल वर्तमान असं म्हटलं. तर ते हे काय विशेष गोष्ट नाही, तर ते करता येतं. ज्याचे बुद्धीचं हे विशेषत्व आहे की त्या बुद्धीच्या जोरावरती तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होतं. भूतकाळात गत झालेल्या पदार्थांची ज्ञानं होतात, ऋतुंभरा प्रज्ञेच्या मार्फत होतात. जसे ते नाथ महाराजांनी रामायणाच्या या रचनेमध्ये तुम्हाला हा विषय सांगितला होता मी. तर तेव्हा अशा प्रकारची प्रज्ञा आहे की जी ऋतुंभरा प्रज्ञा प्रगट झाल्यावर त्या व्यक्तीला बरंचसं काही कळतं, पुढे काय होणार आहे हेही कळतं. पण त्याच्यासाठी काय पाहिजे, त्याला तेवढं चिंतन केलेलं असलं पाहिजे, त्या तप झालं पाहिजे त्या बुद्धीचं. चला, तेव्हा असा हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र म्हणजे तो कोणाच्या अधीन नाही. कारण कोणाच्या अधीन असणारी व्यक्ती ही बलवान नसते. जसं कोणी म्हटले बा नाही आम्ही कसे येतं बलवान आहोत. म्हटले तुम्ही बलवान नाही. ते म्हटले पहा आम्ही पैसा कमवतो, आम्ही दान धर्म करायला बलवान आहोत. तासानं म्हणून तुम्हाला असं ठरवलं तुम्ही की आता काय करायचं आहे, दान धर्म करायचा आहे. म्हणून गृहीत धरा एखाद्या व्यक्तीला 1 लाख पगार आहे आणि त्याला रस्त्यामध्ये त्याला असं वाटलं की मी आता दान धर्म करणार आहे. म्हणून मग त्याने लगेच त्यातले 2,000 काढले आणि खर्चायला सुरुवात केली. पण त्याच्या लक्षात आलं घरच्यांना हिशोब द्यावा लागेल. घरच्यांना हिशोब द्यावा लागेल म्हटल्यावर त्यांनी विचारलं 2,000 कुठे गेले म्हटलं. मग काय सांगणार हा, कारण तो कोणाच्या अंकित आहे. मग ते म्हणते की नाही आत्ता नको खर्च करा. मग घरी गेले आणि घरच्यांना विचारलं आपल्याला ना दान धर्म करायचं. ते म्हणले कशाला, आत्ता मागच्या महिन्यात नाही केला का तुम्ही आणि आत्ता ह्या वेळेला नाही करायचा. झालं तो करू शकतो का, कारण तो काय झाला परस्वाधीन. आपण म्हणतो पारतंत्र्यात गेला, त्याला कोणाला तरी विसरावं लागतं. जीवाची अवस्थाच अशी येतो, तो काय करतो त्याला पारतंत्र्य असल्या कारणाने म्हणून तो याच्यात नाही, बलवान नाही. देवाला विचारावं लागतं का मायेला. माया देवाच्या अखत्यारीत आहे. म्हणजे माया ही स्वतंत्र काहीच करत नाही.
बिलकुल बिलकुल. आणि कधी मुक्त झालेल्यांना सुद्धा पुन्हा जन्माला घातलं असतं. चला, कारण तिच्या हातात आल्यावर काय मग कोणी हे मोक्षासाठी प्रयत्नसुद्धा केला नसता. तर त्या अशा प्रकारे माया अधीन आहे भगवंताच्या, आणि भगवंताच्या संकल्पाने जगत चालतं. असा हा बलशाली बलवान असा आहे. हरी विठोबा रखुमार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. तुकोबराय प्रस्तुत अभंगातून आपली जी अवस्था बांधली गेलेली त्या अवस्था बांधण्याचं कारणता या अभंगातून स्पष्टीकरण करताना दिसत आहे. त्यांची जी अवस्था पारमार्थिक स्थितीमध्ये तुकोबराय फार उंचीवरती आहे. भगवंताचे पार्षद भक्त झाले, वैकुंठात राहायला लागले, वैकुंठावरून भगवंताची कामं करायला लागले. तेव्हा मृत्यूलोकात तुकोबराय देवाचं पत्र घेऊन आले. म्हणजे त्याचा आणि देवाचा इतका संबंध प्रस्थापित झाला. या अर्थातच तितक्या उंचीवरून तुकोबराय त्यांच्या या अवस्थेला कसे पोचले, या उंचीवरती कसे पोचले असं कोणाला शंका येईल की पाठीमागच्या अभंगात जसं म्हटलं, एकंदर शिक्का पाठविला य लोका, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक. ही एक उंची आहे आणि त्या उंचीवरती आपल्याला कमीत कमी उंची तरी कळावी तेवढी की किती उंचीवरती ते आहेत. कालच्या या अभंगात ते म्हटले होते, पितो भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा. त्यांचा दरारा काळावर चालतो. ही उंची आहे तुकोबरायांची. किंवा काळाच्या माथ्यावर पाय देऊन ते निघून गेले वरती, काळाला पराभूत केलं, तर ही तुकोबरायांची उंची आहे. तुकोबराय म्हणतात की पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाची दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. तर तेव्हा तुम्ही सुद्धा असंच करा असं आपल्याला शिकवतात. मग तुम्ही आनंदाने जय जयकार करा, जय घोष करा. त्याची परिणिती काय होईल, तर तुम्हीसुद्धा आमच्यासारखे काय होताल, उंचीवरती जाताल. पण मग त्या उंचीवर जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की बलवानाचं सहकार्य घ्यावं लागतं. बलवान जो असतो त्याच्या सहकार्याने दुबळासुद्धा बलवान होतो. पण बलवानाचं सहकार्य नसेल तर दुबळ्याचीच काय चालत नाही, दुबळ्या माणसाचं. म्हणून बहुतांशी ते म्हणले, आपण दुबळे असा नका, पण पाहुणे तरी सबळ असावे लागतात. म्हणजे मग अडीअडचणीला उभे राहतात म्हटले. म्हणजे तो पाहुणा जर ते म्हटले, आता मोठा सोयरा झाला आमचा, चांगला आहे, आम्हाला त्याच्यापासून काय होईल, हातभार लागल. काय जर कमी पडलं तर काय करतात नाही करतात हा भाग वेगळा. कारण दुर्बल माणसं जेवढी चांगली मदत करतात तेवढा सबळ मनुष्य कधीच मदत करत नाही, असा एक सिद्धांत. जेवढी गरीब माणसं तुम्हाला मदत करू शकतात त्या श्रीमंत आहे ना, ते उभासुद्धा नाही करत. हे श्रीमंत माणसाचं वैशिष्ट्य असतं. म्हणून खरं तर पण आता हा व्यावहारिक सिद्धांत झाला इकडचा. पण ज्या वेळेला आर्थिक बलवान व्यक्तीची संगती जर केली तर त्या व्यक्तीचं कल्याण होतं, असा श्रेष्ठ सिद्धांतसुद्धा आहे. कारण आता बलवानाचं लक्षण तुम्हाला तसं करावं लागेल. तुम्ही ज्याला श्रीमंत म्हणता तो खरा तर श्रीमंतच नाही, म्हणून तोच दरिद्री आहे, तो तुम्हाला काय मदत करील. पण जो खरा श्रीमंत असतो तर मग त्याला काही अडचण नसते, कारण त्याची ती श्रीमंती आहे ती खास श्रीमंती असते. आहेत बरं का. आता आपण खास श्रीमंत केले रतन टाटा. त्यांनी कोरोनामध्ये 1,500 कोटी रुपये काय केले त्या, आणि नुसते 1,500 दिले नाही. त्यांचा एक रेकॉर्ड असा आहे रतन टाटांचा, गेले आता वारले ते, पण टाटांच्या घराण्यात त्यांनी जी संपत्ती दान केली ना ती त्यांच्या एकूण उद्योगाच्या 70% अधिक संपत्ती दान करून टाकली. म्हणजे त्यांच्या 70% कशाला म्हणतात, लोक 10 रुपये काढायचे म्हणल्यावर अवघड आहे. त्यांनी एवढी सगळी संपत्ती देशाला दान, म्हणजे प्रत्येक वेळेला काय अडचण आली की टाटा पुढे आलेच समजायचं आणि त्यांनी दान दिलंच समजायचं. आणि ते करून त्यांच्याकडे इतका आज मोठा उद्योग व्यवसाय आहे. टाटा ग्रुपच्या ज्या कंपन्या आहेत त्या एकटा टाटा ग्रुपच्या कंपन्या
त्याच्याबरोबर ती अख्ख्या पाकिस्तान देशाचं बजेट आहे. म्हणजे पाकिस्तानचं बजेट बरोबर टाटा कंपन्याचं बजेट, एवढी मोठी त्यांच्यामध्ये काय आहे, ताकद आहे. म्हणजे दान केल्यानंतर इतकं, जर समजा सगळी संपत्ती असती तर ते आज जगात किती नंबर कुठे असते. तर म्हणून हे मोठ्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, पैसे दान धर्म आणि करतात, हे यालाच मोठे म्हणतात असे, म्हणजे बलवान. म्हणून असे बलवान जे असतात म्हणजे निर्विवाद बलवान, चांगल्या प्रकारचे बलवान. तर असा बलवान जर याच्यातले चांगले बलवान कुठले, या जगामध्ये जर तुम्हाला बलवान शोधायचा असेल तर कोण आहे, तर लोक बहुतांशी जीवावरती श्रद्धा राहते लोकांची, किंवा कोणीतरी या बलवानच शोधायचं असेल तर कोणी एखादा कारखानदार म्हणा किंवा राजकारणी म्हणा, याच्यावरती लोकांची भावना राहते. पण त्यांना माहीत नाही की हे काही खास बलवान नाहीत, कारण हे मृत्यूच्या जाळ्यामध्ये आलेले आहेत. म्हणून ज्याने मृत्यूवर विजय मिळवला तो एकतर बलवान आहे, त्याच्या संगतीचा काही फायदा होऊ शकतो. आणि असे कोण असतील तर संत आहेत. आणि दुसरे बलवान आहे जो निर्विवाद बलवान, त्याला देव असं म्हणतात. म्हणून बळीया म्हणजे बलवान, बळीया पदाचा अर्थ आहे बलवान. बळीयाचे अंकित, अंकित होणं म्हणजे सेवक होणं, दास होणं, त्याच्या अंकित होणं. तर आम्ही कोणाचे अंकित झालो याचं कारण मीमांसा तुकोबराय सांगतात की तुम्ही इतके बलवान कसे झालो, तर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीवंत म्हणजे ही पदाचा अर्थ बलवान असा आहे. म्हणजे बलवानाच्या संगतीत आम्ही बलवान झालो. म्हणून बलवान कोण आहे, तर देव बलवान आहे. तुकोबराय म्हणतात विश्वामध्ये फक्त एकच बलवान आहे आणि तो आहे पांडुरंग. तुकोबरायांच्या दृष्टीने कार्यब्रह्माच्या पासून जर आपण पाहायला सुरुवात केलो तर कार्यब्रह्मामध्ये असणारी जी देवता, देव, तो पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाची केवळ ते उपासना करतात. आणि त्याच्या अंकित होण्यामध्ये, अंकित होणं म्हणजे त्याचं सेवक होणं, सेवा करणं, दास्यत्व स्वीकारणं आणि शरण जाणं. शरण जाणे हे पद त्याच्याच अंकित आहे. अंकित झाले म्हणजे शरण गेले. कोणाला शरण गेले, तर बलवानाला शरण गेले. शरण कोणाला जावं, बलवानालाच जावं. जो निरपेक्ष बलवान आहे तर त्याच्या ठिकाणी शरणागती करायला अडचण. काय होईल त्याच्यामुळे, तुम्ही सुद्धा तत्स्वरूप होताल. या देवाचा एक स्वभाव असा आहे, तो जो कोणी शरण येतो त्याला तो काय देतो, तर तोच देतो, तोच त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो. म्हणजे तो आपल्यासारखा करून टाकतो त्याला, इतका बलवान. म्हणून बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कारण त्याला तो वेगळा नाही ठेवत, त्याच्यावरून तो वेगळा नाही ठेवत. म्हणून जेवढे साधू संत आपले आपण म्हणतो झाले, हे तुकोबराय, नाथ महाराज, माऊली ज्ञानोबराय, या सगळ्यांना, हे सगळे विष्णूचे भक्त. आणि विष्णूचे भक्त तर त्यांनाच काय म्हटलं जातं, महाविष्णूचे अवतार मानलं जातं. आता अवतार मानलं जातं म्हणजे महाविष्णूच त्यांच्या रूपाने प्रगट होतो असं मानलं जातं. का हो, महाविष्णू आणि संत यांच्यामध्ये मग काय भेद करावा लागेल का नाही, कारण ते खाली येतात. तर तीच ताकद, शक्ती जी आहे तिकडून बल मोजलं जातं. बल कुठून मोजलं जातं, शक्तीकडून. जर समांतर बल त्या ठिकाणी प्रतीतीला येत असेल तीच शक्ती. जशी भगवान विष्णूंकडे शक्ती, तीच शक्ती माऊली ज्ञानोबरायांकडं, तीच शक्ती तुकोबरायांकडं, तीच नाथ महाराजांकडं. म्हणून त्या शक्तीकडून पाहिलं जातं, कारण बल मोजायचं ना तुम्हाला. पण मग हे बल कसं आपण कार्यब्रह्माकडून पाहतोय सध्या. आणि मग पांडुरंगाच्या ठिकाणी असणारी शक्ती कोणती, तर म्हणजे पांडुरंग म्हणजेच विष्णू आहेत. आणि मग विष्णूची काय शक्ती आहे, आता विष्णू हा देवादिदेव, सगळ्या देवांचा देव आहे. म्हणून विष्णूसारखा दुसरा देव नाही, म्हणजे विष्णूसारखा दुसरा देव नाही. म्हणून देवांचा देव असा म्हणून त्याचा उल्लेख होतो. आणि मग त्याच्या अंकित त्याला शरण घेणारे जाणारे सुद्धा विष्णू स्वरूप होतात, म्हणजे तत्स्वरूपच होतात. म्हणून त्याने स्वतःमध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद नाही ठेवला. याला शास्त्रातला जो लोकांतराचा मोक्ष प्रतिपादन केलेला आहे
त्याच्यामध्ये सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता अशा मोक्षांची वर्णनं येतात. आणि मग तुम्ही बलवान कसे झाले, तर लगेच काय कोणी सायुज्याला गेला असा अर्थ होत नाही, परंतु त्याच्या आम्ही सेवेला लागलो आणि त्या सेवा करता करता आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोचलो असं तुकोबरायांनी या अभंगातून सांगितलं. अर्थात तुकोबराय वैकुंठवासीय होते, वैकुंठावरून आले असं मागच्या अभंगाचा संदर्भ याच्यामध्ये येतो. आणि त्याला अनुसरूनच तुकोबरायांना अशी कोणाला शंका पडेल की का हो हे डायरेक्ट वैकुंठावरून येतात, वैकुंठाला जातात, एवढे बलवान कसे बनले तुम्ही, याच्यात बलाचा वापर केलेला आहे. बरं, म्हणजे तुकोबराय आले कुठून, तर वैकुंठावरून आले. तर वैकुंठावरून मृत्यूलोकात येण्यासाठी एक बल लागतं आणि मृत्यूलोकातून पुन्हा वैकुंठ लोकाला जाण्यासाठी सुद्धा बळच लागतं. ताकद लागतं का नाही? कोणती ताकद आहे इथे? तर इथे ताकद कोणती आहे, तर गरुडाला खाली बोलवायचं आणि गरुडावर बसून पुन्हा देवासहित जायचं. तर ही ताकद काही विलक्षण ताकद आहे. हे सामान्य माणसाच्या नजरेला बसत नाही, कारण त्याला हे आपल्याला त्या ताकदीचाच अंदाज येत नाही. पण तुकोबरायांनी त्या ताकदीचा अंदाज या अभंगातून टाकलेला दिसतो. तुकोबराय म्हणतात आम्ही बलवान झालो. तर किती बलवान झालो, तर आम्ही वैकुंठावरून प्रत्यक्ष या ठिकाणी अवतरित झालो. ते आम्हाला दृश्य दिसलंच नाही, आम्हाला ते दृश्य दिसलं नाही. आम्हाला तुकोबरायांचा जन्म बोलोबांच्या घरात झाला हे आम्हाला दिसलं, आम्हाला हे दिसलं किंवा त्यांचा जन्म झाला आणि इतर सामान्याप्रमाणे जन्म प्रतीतीला आला त्यांचा. अगदी तिघही बंधू ते, तर त्यांचा जन्म इथं प्रतीतीला आला. पण तुकोबरायांच्या ठिकाणी अशी कोणती शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे तुकोबरायांनी त्या शक्तीचा उहापोह करण्यासाठी इथं सांगितलेला अभंग आहे. तर आम्ही त्या पहिल्यांदा पांडुरंगाच्या अंकित कसे झालो, त्याच्या सेवेमध्ये कसे गेलो आणि नंतर तीच शक्ती आमच्यामध्ये संचारित झाली आणि त्या शक्तीच्या जोरावरती आम्ही आता देव आणि आमच्यामध्ये तसा भेद नसतो. परंतु मग हे देवाचं काम काय आणि आमचं काय, कारण ज्या वेळेला दोन एक होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये भेद राहत नाही. जसं पतीला सुतक पडलं आणि मग पत्नीला म्हटले नाही पडलं, असं होईल का? नाही, असं होत नाही. तर पती आणि पत्नी ह्या दोघांचं एकच होऊन जातं. तर त्याच्यामध्ये जसा दिसायला कसे दिसतात, दोन दिसतात, पती आणि पत्नी दोन दिसतात, पण असतात एकच असतात का? प्रत्येकाचा व्यवहार वेगवेगळा असतो, व्यवहार वेगळा नसतो, काय नसतं. खाणं पिणं राहणं वागणं किंबहुना गुळ गोत्र सगळं आचरण तुम्हाला सगळं एक दिसतं. तसं देव आणि भक्त दिसायला दोन दिसतात. तुकोबराय आणि महाविष्णू प्रत्यक्ष असणारे भगवान विष्णू दिसायला दोन दिसतात, पण वास्तविक ते दोन नाहीत तर एकच आहेत. आणि ही एक मोठी शक्ती त्यांनी तयार केली. याला कारणीभूत त्याच्या अंकित ते झाले, म्हणजे त्यांचे सेवक बनले, दास बनले, शरण गेले, सेवा केली आणि तत्स्वरूप झाले. नेहमी ऐक्य करायचं असेल तर सर्वांशामध्ये करावं लागतं. जो मनुष्य काही अंश स्वतःकडे राखून ठेवतो तो मनुष्य कधी ऐक्याला प्राप्त होत नाही. म्हणजे तो सर्वांशाने शरण जाणं, ज्याला ऐक्य असं म्हणतात. आणि म्हणून अंकित होणं या पदाचा अर्थ शरण जाणं. आणि मग सर्वांशाने शरणागती केली तुकोबरायांनी, कायेने वाचेने मनाने तणाने धनाने सगळे सर्वांशाने. आणि त्या शरणागतीचा विचार या अभंगामधून चांगल्यापैकी प्रतीतीला म्हणजे सांगितलेला आहे तुकोबरायांनी. तर तुम्ही त्या उंचीवर पोचण्यासाठी प्रथम काय केलं, तर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. हरी